पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं दर्शन होत आहे। खरं तर अनेक दिवसांपासून मला असं वाटतं सामंत साहेब आणि पिंटू गावकर पण मधल्या या अधिवेशनाच्या काळामध्ये 3 आठवड्याचं हे अधिवेशन चाललं आणि म्हणून त्या अधिवेशनामध्ये तिकडे असल्यामुळे कदाचित आज हा कार्यक्रम होतोय। मी आपलं प्रथमच स्वागत करतो, आपल्या सगळ्या सहकार्यांचं स्वागत करत असताना आपण आपल्या मनोगतात गावकरजी आपण जे काय बोलला ते खरोखरच आपल्या मनामध्ये जी लोकांबद्दलची तळमळ आहे, जी आपल्या विभागाची आपल्या गावाची तळमळ आहे ती दिसून येते। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज या ठिकाणी माझ्या छोट्याशा पक्षप्रवेशाला उपस्थित असलेले कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्यांनी आताच विधानसभा गाजवली आणि ज्यांच्यावर प्रेरित होऊन मी आज हा पक्षप्रवेश करतोय ते माझे लाडके आमदार निलेशजी राणे साहेब। या जिल्ह्याचे खरं तर किंग मेकर म्हणून त्यांची ओळख आहे। आम्ही जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला विधानसभेचा प्रचार करत असताना दत्ता सामंत साहेबांची गाडी दिसली की तिथे भीती वाटायची की बाबा इथे काहीतरी लफडे आहे। आमचे दत्ता सामंत साहेब विधानसभेला माझ्या समोर काम करणारे आमचे संजय पडते साहेब, उपनेते आंग्रे साहेब, माझे जुने सहकारी बबन शिंदे साहेब, दादा पाटकर आणि या तालुक्याचे तालुका प्रमुख बाईत साहेब, सर्व व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी उपस्थित, माझ्या समवेत सर्व प्रवेश करते, माझ्या उपविभाग प्रमुख राघवेंद्र मोहित व ग्रामपंचायत सदस्य तसेच रिया आमने, ग्रामपंचायत सदस्य गणेश गावकर, शाखा प्रमुख राजन गोळे, गावचे अध्यक्ष सन्माननीय सुहास गावकर, माझे मित्र बाबू वांगणे, वेगळी गावचे प्रकाश चव्हाण, असंख्य साहेब नाव आहेत। मी जर नावं घेतली या ठिकाणी तर भरपूर त्यातच वेळ जाईल। आज जो हा पक्षप्रवेश होतोय साहेब, सर्वांनी एकच आज मला 2 दिवस मी ऐकतोय सर्वांच्या शुभेच्छा एकच आहेत, तुला पुढील वाटचालीचे शुभेच्छा आणि चांगला निर्णय घेतला साहेब। निर्णय घ्यायला वेळ लागला त्याच्यावर दिलगिरी व्यक्त करतो, पण माझं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे। आताच माझ्या माते समान असणारे परम मॅडम बोलले चड्डी अशी पकडून जायचो पण विकास कामासाठी भेटायचो। माझ्या गावचा विकास हा झालाच पाहिजे, माझा गाव सुजलाम सुफलाम झालाच पाहिजे, ह्याच्यासाठी पिंटू गावकर हे नाव सदा 24 तास हा मथुरा गावामध्ये भोंगावत असतं साहेब। मला प्रचंड साहेब तुमचे कार्यकर्ते होते, मी त्या बाजूला फक्त एकटा कार्यकर्ता होतो, पण कधीही कोणाला सर्वांना घेतलं आणि राजकारण केलं। या मथुरा गावामध्ये आपण सर्वांनी जशी मला साथ दिली तशी यापुढे जे आपण निर्णय घेतलाय निलेश साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या कामाच्या धमाकेवर आपण जो प्रवेश करतो आहोत, ज्या पक्षामध्ये आपण प्रवेश करतोय शिवसेना, तुम्ही म्हणाल आपण होताच पण शिवसेनेमध्ये, पण ही आज खरी शिवसेना आहे आणि या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आहोत आपण साहेब। मी काय खूप
घेणार आहे आपला. माझी मसुरे गावासाठी तुमच्याकडे एकच मागणी आहे, माझ्या कुठचीही मागणी नाही. मी जो काय तुम्हाला फोन करेन, डॉक्टर सामंत साहेबांना पण सांगतो, तुम्हाला जो फोन करेल तो मला तुमच्या कार्यकर्त्यांना मदत करा म्हणून करणार नाही. मला काय होईल, जेवढं शक्य होईल तेवढी मी मदत माझ्या कार्यकर्त्यांना करणार आहे. मी एक शेतकरी आहे, हे शेतकरी कुटुंबातले सर्व आहे. मी स्वतः शेती करतो साहेब. शेती करून राजकारण कसं करावं मी सर्व शेतकऱ्यांना सांगत असतो. शेती करून तुम्ही राजकारण करा. राजकारण करताना समाजात आपण वागतोय, समाजाशी कसं वागतोय ह्याची भान ठेवा. प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण गेलंच पाहिजे. आपल्याला वेळ नाही हे सांगून जमत नाही. आज मसुरे गावामध्ये असंख्य साहेब राणे साहेबांनी पदाधिकारी झाले, असंख्य पदाधिकारी झाले, पण एक लक्षात ठेवा साहेब, छोटे छोटे कार्यकर्ते जे मसुऱ्यामध्ये आहेत ते असंख्य मेहनतीने साहेब काम करत असतात पक्षाचं. त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. माझी जी 2-3 कामं आहेत भविष्यातली ती सांगतो साहेब. आज मसुरे गावामध्ये खार विकास बंधाऱ्यामुळे मोठा प्रॉब्लेम झालाय शेतकऱ्यांचा. रमाई नदीचा हा मोठा घाट आपल्याला साहेब माहितच आहे, गेल्या वर्षी आपण पण येऊन गेला. रमाई नदीचा घाट 1 किलोमीटर ते 2 किलोमीटरचा भाग अजून उर्वरित शिल्लक आहे. तो घाट लवकरात लवकर उपसून जेणेकरून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी. तसेच आमच्या मसुरे गावामध्ये एका गावाचे 3 भाग जाऊन 3 ग्रामपंचायत झाले साहेब. एका ग्रामपंचायतचं मरडे झालं, दुसऱ्या ग्रामपंचायत देववाडा झालं आणि तिसरी ग्रामपंचायत म्हणजे बिळवस. माझ्या माहितीप्रमाणे साहेब जी मूळ ग्रामपंचायत असते त्याचं नाव कुठेतरी पुसलं जाता कामा नये. पण आज कसं झालंय, मसुरे इतिहास त्या गावाचं नाव पुसून आज मरडे म्हणून ग्रामपंचायत झाली आहे साहेब. आज विभाग आम्ही कुठेही शासकीय ऑफिसमध्ये जातो, मी सांगायचो मरडे उपसरपंच कुठे आले मरडे. अधिकाऱ्याची चूक नव्हती, मी मरड्याला हे देत नाहीये. माझं म्हणणं काय, जे मसुरा नाव आहे साहेब त्याच्यावर शासन दरबारी पूर्ण प्रस्ताव साहेब मंत्रालयापर्यंत माझ्याकडून पोहोचलेला आहे. त्यांची मी सर्व पोचपावती तुम्हाला दत्ता सामंत साहेबांकडे मी देईनच. पण मला भविष्यामध्ये साहेब तुमच्याकडनं एक शब्द हवाय की माझ्या मसुरे गावाचं नाव मसुरे मरडे जांभुळे साहेब हे खूप लोकांच्या मनामनातलं नाव आहे साहेब. आणि हे तुम्ही एक काम आम्हाला करून द्या. तसेच आमच्या मसुरे गावामध्ये गड नदी पात्र आहे, दुतर्फा गाव आहे. एका बाजूने खार विकास बंधारा साहेब पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला चांदेड, तळाणी, खाजनवाडी या भागामध्ये आजही कांदळवन सगळं नुसतं आहे. 250 हेक्टर जमीन साहेब आज नापीक झाली आहे. ज्या शेतीमध्ये 12 उत्पन्न घ्यायचो, एक थेंब कधी पाणी घालायला लागायचं नसायचं. मूग, तुरी, कांदा, रताळी, कलिंगड हे सगळे, ऊस हे सगळे या शेतामध्ये पिकं होत होती. परंतु आज तिथे एकही माझा शेतकरी इथे साहेब बसलेला प्रवेश करता एकही साहेब शेती करत नाहीये, जेणेकरून खार विकास बंधारा नाहीये. साहेब तुम्ही पत्र पण दिलात त्या दिवशी की आराखड्यात समाविष्ट करा. मला डॉक्टर सामंत साहेबांना तुम्ही सांगितलं, मला डायरेक्ट निधी लोकांचं आराखड्यातच त्याची हे नाहीये. आराखड्यात पहिलं नाव घ्या. आणि साहेब निलेश साहेबांनी ताबडतोब ते पत्र देऊन आराखड्यात नाव घेण्याची सूचना केलेली आहे. ते काम काम माझं लवकरात लवकर आपण पूर्ण करून द्याल. या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेती प्रधान देशात आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय द्याल अशी आशा बाळगतो. आणि म्हणून मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो की आपण जे काही प्रश्न इथे मांडले, खारलँडचा एक विषय आपण मांडला, ज्याचा प्रस्ताव ऑलरेडी आपण पाठवलेला आहे. आणि जसं सामंत साहेब आणि आंग्रे साहेब दोघे बोलले की जरी स्पेशल केस करावी लागली तरी तुमच्यासाठी स्पेशल केस. आणि खारलँडचा विषय बोलत असताना आपण एक विषय मांडला, तो म्हणजे गाळ काढण्याचा. बरोबर आहे ना? तर आपण बोलता बोलता तेही बोलू. गाळ काढण्यासाठी ते काही त्याच्यासाठी खारलँडची कुठली आपल्याला वाट बघायची गरज नाही. मी तुम्हाला या आठवड्यातच
गाळ काढण्यासाठी जी काय प्रोव्हिजन लागते ती पण प्रोव्हिजन मी तुम्हाला करून देतो. दुसरा विषय आपण मांडला तो म्हणजे मसुऱ्याची ओळख, जी आपल्याला जी अडचण आली अधिकाऱ्यांसमोर आणि कदाचित एक आपली ओळख जी आपल्याला कुठेतरी वाटते की हरवली की काय, आणि आपल्या या विषयाची माझ्याकडे काही माहिती पूर्वी आली होती, पण मी म्हटलं गावाचं त्याच्यामध्ये एकमत आहे की नाही हे मला माहिती करून घ्यायचं होतं. पण गावाचं एकमत असेल तर 100% तुमच्या गावाचं नाव मसुऱ्यासाठी आपला जो वरचा जो आपण प्रस्ताव दिलाय त्याची माहिती माझ्याकडे द्यावी. शासन स्तरावर जे काय आपल्याला दुरुस्त करायचे, ज्या काही टेक्निकल अडचणी आपल्याला हटवायचे त्या सगळ्या हटवून मसुऱ्याची ओळख, जुनी ओळख जी तुम्हाला पाहिजे ती परत जुनी ओळख मसुऱ्याला 100% आपल्याला तेही काम आपल्यासाठी मी ते करून देईन. आम्ही सगळेच करून देऊ. बाकी अनेक आपल्याकडे तिसरं काम अजून एक होतं. आपण 3 कामं सांगितलीत मोबाईलवरून. तिसरं कुठलं होतं ते गाळ काढलं, त्याच्यात गाळ तेही मी तुम्हाला म्हणजे तिन्ही विषय कारण आपण तेव्हा बोलला त्याचा उल्लेख केला म्हणून मी आपल्याला सांगतोय की ते सगळी कामं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यात येतील. आपण त्याच्यामध्ये काळजी करू नका. आपल्या बाजूला छोटू ठाकूर बसलेले ते 50 वेळा फोन करू शकतात एका कामासाठी. आता इथून पुढे तुमच्यासाठी पण करू शकतील एवढंही मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो, कारण का त्यांची काम करायची पद्धत मला खूप आवडते. आणि ज्या रस्त्याचं नाव उल्लेख आपण केला दानमोडे रस्त्याचं, माझी हे अर्धे जे काही पिकलेत ना ती तिथून सुरुवात झाली. आणि म्हणून त्यांनाही कुठल्या ज्या काही बाकीच्या गोष्टी असतील त्यांना माहिती आहे, त्यांना काही वेगळं सांगायची काही गरज नाही. आपण शिवसेना पक्षामध्ये आज प्रवेश केला, मी मनापासून आपलं स्वागत करतो. आपण खऱ्या शिवसेनेमध्ये आलात.